प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि खूपच इंटरेस्टिंग असा दाखवलेला आहे. ज्या गोष्टीची आपण इतके दिवस वाट पाहत होतो ना, ती गोष्ट आज प्रत्यक्षात घडलेली आहे. अर्जुन सालीने प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आहे. प्रिया खोटी तन्वी असल्याचं सत्य रविराज, प्रतिमा अगदी सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. आपण पाहिलं मागच्या भागामध्ये की प्रियाने अर्जुन सालीचा अपघात घडून आणला होता. पण या अपघातातून अर्जुन साली तर वाचलेच, पण नागराज आणि महिपतच्या समोर सुद्धा प्रियाचं आणखीन एक रूप आलं, ते म्हणजे प्रिया ही नागराज महिपतला फसवणार होती हे सत्य समोर आलं आहेच. पण ज्या वकिलांनी आता प्रियाकडून पैसे घेतले होते, त्या वकिलांनी सुद्धा प्रियाच्या विरोधात उलटा डाव खेळलेला आहे. प्रियाने जे काही सांगितलं होतं ते सगळं सत्य त्यांनी इकडे अर्जुन सालीला सांगून खूप मोठा पुरावा अर्जुन सालीच्या हाती आणून दिला आहे. तर नेमकं हे सगळं कसं घडलं, काय घडलं, अर्जुन सालीने प्रियाला कशा पद्धतीने एक्सपोज केलं, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आजचा भाग थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आपण पाहिलं की आता अर्जुन साली दोघं सुद्धा त्या अपघातातून वाचलेले आहेत. अर्जुन साली जेव्हा घरी येतात तेव्हा त्या दोघांना बघून सगळ्यांना आनंद तर होतोच, पण त्यावेळेला आता इथे अस्मिता म्हणत असते की पण तुम्ही हा सगळा हा काय प्रकार आहे, जर अपघात झाला मग तुम्ही दोघं त्या सगळ्यातून कसे काय सुखरूप राहिलात. त्यावर आता अर्जुन साली म्हणतात की सगळं सांगतो, हा कटकारस्थान कोणाचं होतं, हे कोणी घडून आणलं, यामागे कोण आहे, हे सगळं काही सांगतो. आणि सगळेजण आता तिथे बसलेले असतात. आणि त्याच वेळेला आता प्रियाचं भांडं फोडायला अर्जुन सालीने सुरुवात केलेली आहे. कारण अर्जुन सालीच्या हाती प्रियाच्या विरोधात DNA रिपोर्ट्स तर आले आहेतच, पण एक खूप मोठा पुरावा म्हणजे अर्जुन सालीचा अपघात घडून आणला तो फक्त आणि फक्त प्रियानेच. आता अर्जुन सांगतो की ज्या वेळेला मी आणि सायली आम्ही दोघंही हॉस्पिटलमध्ये चाललो होतो आणि त्याच वेळेला मला वकिलांचा फोन आला. ते वकील ज्यांनी प्रिया तिथे गेली होती आणि तिने नागराज आणि महिपतला सोडवण्यासाठी त्यांना पैसे दिले होते. पण त्याने तेवढंच केलं नव्हतं की तिने आम्हाला मारण्याचा प्लॅनसुद्धा त्यांच्यासमोर तिने एक्झिक्यूट केला होता. आणि त्यांच्याकडूनच आम्हाला कळलं की प्रिया नागराज आणि महिपतला सोडवण्याचा प्रयत्न करतेच आहे, पण त्यासोबत तिने त्यांच्या मदतीने तुम्हा दोघांना मारण्याची, म्हणजे सायलीला आणि मला मारण्याची सुपारीसुद्धा दिली होती. आणि तिने तसं लोकेशनसुद्धा पाठवलं होतं. प्रियाला माहीत होतं की आम्ही हॉस्पिटलमध्ये चाललो होतो आणि तिने ज्या ट्रकवाल्याने आम्हाला उडवण्याचा प्रयत्न केला त्याला प्रियाने लोकेशनसुद्धा पाठवलं होतं. आणि त्याच्या विरोधात आम्हाला पुरावासुद्धा आहे, कारण त्या वकिलांनी आम्हाला व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड करून दिला आहे. आणि आता अर्जुन सालीने तो आणलेला व्हिडिओ असतो, तो व्हिडिओ इथे सगळ्यांनाच दाखवतो. आणि प्रिया मात्र आता पूर्णपणे बिथरली आहे. प्रिया म्हणते की अरे अर्जुन साली, तुम्ही काय म्हणताय. प्रिया म्हणते हे सगळं खोटं आहे, असं काहीच घडलेलं नाही आहे, हे वकील खोटं बोलतात, मी यांना ओळखतसुद्धा नाही आहे. त्यावर आता अर्जुन म्हणतो की प्रिया खोटं बोलू नकोस, तू तिथे गेली होतीस, त्याचं CCTV फुटेजसुद्धा माझ्याकडे आहे. प्रिया आता त्या वकिलांना भेटायला गेलेली आणि त्यांच्या CCTV फुटेजमध्ये सुद्धा हे रेकॉर्ड झालेलं आहे. आणि आता अर्जुन सालीने तो सुद्धा पुरावा आता सगळ्यांच्या समोर आणलेला आहे. म्हणजे प्रियाचं भांडण आता इथे सगळ्यांसमोर फुटलेलं आहे. प्रिया म्हणते की अरे मी तिथे गेले होते कारण माझ्या एका मैत्रिणीच्या केसच्या रिलेटेड मला बोलायचं होतं म्हणून गेले होते. मी त्यांना का का नागराज आणि महिपतला बाहेर सोडेन, जे माझ्या आईवडिलांच्या जीवावर उठले त्यांना मी सोडवण्याचा प्रयत्न का करेन. तर अर्जुन सुद्धा म्हणत असतो की म्हणजे ते वकील खोटं बोलतात, ते खोटं का बोलतील, त्यांनी स्वतःहून मला फोन केला होता, तू त्यांना पैसेसुद्धा दिलेले आहेस. आता हे सगळं काही प्रिया ज्या वेळेला त्यांना ॲडव्हान्स पैसे देते ते सगळंच्या सगळं काही त्या CCTV फुटेजमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. आणि प्रियाची खरी भांडूपोट झालेलीच आहे. आणि त्यावर आता अर्जुनने एका मागोमाग एक प्रियाच्या विरोधात भयंकर असे पुरावे इथे अर्जुन, अश्विन, प्रताप, रविराज यांच्या समोर आणले आहेत. अर्जुन सालीने आत्तापर्यंत जेवढे काही प्रियाच्या विरोधात पुरावे गोळा केले होते ते सगळेच्या सगळे पुरावे आता इथे अर्जुनने अश्विनच्या हातामध्ये दिले आहेत. आणि अश्विनला म्हणतो की अश्विन, तू हे पुरावे स्वतः बघ आणि हे काय आहे ते. अश्विन ते पुरावे घेतो आणि पाहतो की त्याच्यामध्ये प्रियाचे DNA टेस्ट, प्रतिमा आणि प्रियाचे DNA टेस्ट हे पूर्णपणे निगेटिव्ह आहे. आणि सोबतच मैनावती आणि प्रियासोबतचे जे DNA टेस्ट आहेत ते पॉझिटिव्ह आलेले आहेत. अर्जुन सालीने एक एक करत एका मागोमाग एक प्रियाची सगळी भांडी फोडलेली आहेत. आणि खूप मोठा धक्का इथे प्रियाला दिला आहे. प्रियाला असं वाटत होतं की अर्जुन सालीला फक्त आपल्याबद्दल संशय आहे, पण ह्या लोकांनी आपल्या विरोधात एवढे पुरावे कधी गोळा केले याची मात्र प्रियाला जरासुद्धा कल्पनाच नसते. प्रिया म्हणते अश्विन, ह्या सगळ्यावरती तू विश्वास ठेवूच नकोस, हे सगळं खोटं आहे, हा अर्जुन सालीचा केलेला बनाव आहे, सगळा प्लॅन आहे. अर्जुन म्हणतो की अश्विन, तू एक डॉक्टर आहेस आणि तुला खोट्या आणि खऱ्या रिपोर्टमधला फरक कळतोच, त्यामुळे तू सांग हे रिपोर्ट खोटे आहेत का. अश्विन तो रिपोर्ट पाहतो आणि म्हणतो की दादा, हे रिपोर्ट्स खरे आहेत, पण असं कसं होऊ शकतं, तन्वी तर प्रतिमा आणि रविराज काकांची मुलगी आहे, मग हे रिपोर्ट असे का आहेत, निगेटिव्ह का आहेत. अर्जुन म्हणत असतो की कारण हे सत्य आहे, प्रिया ही तन्वी नाही आहे,
ती खोटी आणि तोतिया मुलगी आहे, तिला नागराजने आपल्या आयुष्यामध्ये पेरलं होतं. आता हे सगळं ऐकून मात्र सगळ्यांनाच खूप खूप मोठा धक्का बसला आहे. अश्विन आता एका मागोमाग एक सगळेच रिपोर्ट चाळून बघत असतो. तर त्यामध्ये आता सगळे रिपोर्ट्स म्हणजे प्रियाचे ब्लड ग्रुप जो चेक केला तो सुद्धा प्रियाचा ब्लड ग्रुप हा ओ पॉझिटिव्ह असायला हवा होता, तो सुद्धा ए बी पॉझिटिव्ह निघाला आहे. आणि त्याच्यामुळे आता अश्विन म्हणतो की रविराज काका हे काय आहे, तन्वीचा ब्लड ग्रुप तर ओ पॉझिटिव्ह होता ना. रविराज म्हणतात की हो. प्रतिमासुद्धा म्हणते की हो, तन्वीचा ब्लड ग्रुप हा ओ पॉझिटिव्ह आहे. तर इथे ह्या रिपोर्टमध्ये ए बी पॉझिटिव्ह आहे. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरली आणि प्रियाला कळतं की आता काही आपलं खरं नाही आहे, आपलं भांडं फुटणार आहे. आणि ती आता पुन्हा एकदा अश्विनला इमोशनल फूल करण्याचा प्रयत्न करत असते. रविराजांच्या समोर येते आणि म्हणते की बाबा बाबा तुमचाही माझ्यावरती विश्वास नाही आहे का? तुम्हीच माझी ओळखच ठरवलं होतं ना की मी तुमची तन्वी आहे. आपले DNA मॅच झाले होते आणि माझ्या पायावरची तुळशीपत्राची खूण ती सुद्धा तुम्ही पाहिली होतीत ना. आता प्रिया तिथे सगळ्यांसमोर स्वतःच्या पायावरची तुळशीपत्राची खूण दाखवते आणि म्हणत असते की मीच आहे ना बाबा तुमची मुलगी. पण आता ज्या वेळेला प्रियाच्या पायावरची तुळशीपत्राची खूण अर्जुन, रविराज आणि सगळेजण पाहतात तेव्हा सगळ्यांच्याच लक्षात येतं की ही तुळशीपत्राची खूण खोटी आहे. हे एक प्रकारचा टॅटू काढलेला आहे. आणि आता इथे अश्विन स्वतः हा डॉक्टर असल्यामुळे त्याने ती गोष्ट लगेचच ओळखली आणि तो म्हणतो की हा तर टॅटू आहे, हे गोंधळ आहे. आणि रविराज आता प्रियाच्या एक सणसणीत कानाखाली लावून देतात आणि म्हणतात की खोटारडी मुलगी, फसवलं हिने सगळ्यांनी आपल्या सगळ्यांना फसवलं हिने. आणि त्यानंतर आता अर्जुन झालेला सगळा प्रकार, आत्तापर्यंत प्रिया सगळ्यांची कशी दिशाभूल करत आली, कसं सगळ्यांना फसवलं, हे सगळं काही अर्जुनने सगळ्यांसमोर आणलेलं आहे. आणि त्यानंतर रविराज आता इथे प्रियाला धक्का मारून घराच्या बाहेर काढणार असतात तेव्हा अर्जुन म्हणतो की रविराज काका थांबा, कारण खरी तन्वी कोण आहे हे आपल्याला अजून माहीतच झालेलं नाही आहे. अर्जुन आता इथे प्रियाला म्हणत असतं की सांग, आत्ताच्या आता सांग, खरी तन्वी कोण आहे, कुठे आहे, हिला माहीत आहे तन्वी कोण आहे ती. सायलीसुद्धा म्हणत असते की सांग कुठे आहे तन्वी, ज्या अर्थी तू तन्वीचं सॅम्पल घेऊन आलीस याचा अर्थ तन्वी अजूनही अस्तित्वात आहे आणि ती कुठे आहे. पण प्रिया म्हणते की मी तुम्हाला कधीच सांगणार नाही, तुम्हाला मी कधीच समजू देणार नाही की खरी तन्वी कोण आहे ते. आणि अर्जुन सायली तर मी तुम्हाला तर कधी सोडणारच नाही. आता प्रिया इकडे अर्जुन सायलीला सरळ चॅलेंज करत असते. तर रविराज आता इथे प्रियाला विनवण्या करत असते, ती सांग की माझी मुलगी कुठे आहे माझी मुलगी. पण प्रिया सांगायला तयारच नसते. प्रिया म्हणते की माझा जीव गेला ना तरीसुद्धा मी तुम्हाला तुमची मुलगी कोण आहे हे मी सांगणारच नाही. तर अर्जुन आता चॅलेंज देतो, येत्या 2 दिवसामध्ये खरी तन्वी कोण आहे ते मी शोधून काढणार आणि येत्या 2 दिवसामध्ये खरी तन्वी कोण आहे हे तू स्वतःच्या तोंडून सांगणार आहेस. आता अर्जुन इथे आता प्रियाच्या विरोधात कोणता प्लॅन करणार आहे, कशा प्रकारे तो प्रियाच्या तोंडून हे वदवून घेणार आहे, हे आपल्याला आता येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे.